काय म्हणजे काय मुख्य विषय काय नाही भेटायसाठी आलो, कारण आंदोलनानंतर मी भेटलो नाही आहे. 5 वर्ष झाले असते संभाजीनगरला येऊन तुम्हाला. हो, संभाजीनगरला. आणि आलो तर मी विचार केला की अभिजितला भेटायलाच पाहिजे. हो, हॅलो सर, वेलकम. थँक्यू सो मच. सर मागे बडे सर झूम पण करायचं शिक ना, असं 2 बोटे गेलं की झूम होतं. ये अभिजीत की का प्यार है जो उसने मुझे अपने घर में इस आत्मीयता से बुलाया. अभिजीत जॉन आ जाओ. जॉन MGM में जो गांधी सेंटर चलता है उसके डायरेक्टर है. फिर ऊपर बात करें. यू वांट टू से समथिंग? प्रेस अंदर गेट के अंदर कर लेंगे. आम्ही भेटलो नव्हतो आणि आज मी संभाजीनगरला आलो तेव्हा एक इच्छा होती की अभिजितला भेटावं आणि एक सदिच्छा भेट म्हणूनच भेटण्याचा उद्देश होता. आणि इच्छा असूनही जंतर मंतरला जाऊ शकलो नव्हतो, म्हणून हे मला वाटलं की हे महत्वाचं आहे की मी युवा शक्तीच्या एक नेत्याला भेटायला पाहिजे. आणि माझ्या बरोबर हम भारतचे लोक चे फिरोज मिठीबोरवाला पण आम्ही आलो होतो. आणि गांधी आणि जेनझी हे एक उदाहरण. मला स्पेशली मी अभिजितला भेटायला उत्सुक याच्यासाठी होतो की मला त्यांचं अभिनंदन करायचं होतं की ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर त्यांनी पूर्ण हे चळवळ केली ते माझ्यासाठी सत्याग्रहाचा एक पुनरावृत्ती होती. आणि त्याला जेनझीनी ती केलं त्याच्यासाठी मी त्यांच्या नेतृत्वात त्याच्यासाठी भेटून त्यांना अभिनंदन द्यायला इच्छित होतो. आणि ते भविष्यात काय करणार आहे त्याच्या बाबतीत त्यांच्याकडून जाणीव पण घ्यायची होती. ते कारण होतं आणि मी फार आभारी आहे अभिजितचा की आणि भेटलो. आणि मला नेहमीच हे वाटायचं की देशचा युवा कधी जागृत होणार आहे. आणि माझ्या जीवनकाळात हे झालं त्याचा फार मोठा आनंद आहे. पहिल्यांदा असं आनंदाने वाटतंय की आता मी रिटायर होऊ शकतो. सर अभिनंदन करायला आले होते आणि सर सांगत होते की किती चांगल्या प्रकारे या देशाचे आंदोलन केले. आणि हे आंदोलन कुठं ना कुठं चालू असताना आमच्यावर आरोप लागले होते की देशविरोधी लोक आहे, हे लोक देशात काय म्हणतात त्याला अनार्की पसरवतील, अराजकता पसरवतील आणि हे लोक देशावर प्रेम करणारे नाही आहे, देशविरोधी नारे लागतात, हे लागतात. पण मला वाटते आज त्या सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. महात्मा गांधींचा परिवार आज आमच्यासोबत आहे. ज्या महात्मा गांधींचा फोटो लावून आम्ही हे आंदोलन केलं, ज्यांच्या विचारावर आम्ही हे आंदोलन केलं, आज त्यांचा परिवार आमच्यासोबत आहे. याच्यापेक्षा मोठी अभिमानाची बात आमच्यासाठी तर काहीच नाही आहे. आणि आमच्यासाठी आमच्या देशभक्तीचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आज इथे. ज्या लोकांनी गांधींना मारलं ते लोक काही वर्षांपासून गांधींचा विचारही मारायला बघत होते. आपल्या देशात गांधींना मारून त्यांचं मन नाही भरलं, त्यांचा विचारही त्यांना संपवायचा होता. पण या आंदोलनातून आम्ही सांगून दिले की गांधींचे विचार कधी मरणार नाही, महात्मा गांधी कधी मरणार नाहीत. जोपर्यंत हा देश आहे, हे संविधान आहे, हा देश गांधींच्याच रस्त्यावर चालेल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, महात्मा गांधी ह्या देशाची आत्मा आहे.